Hello friends, how are you? Fine. Okay. This is the second lecture of topic Kingdom Animalia. Today we discuss one by one phylums. First phylum is Porifera. First phylum is Porifera and second phylum is Cnidaria. Second phylum is Cnidaria. I write here the points as well as draw well labeled diagram. मी या ठिकाणी मुद्दाम जाणीवपूर्वक त्या प्राण्याची आकृती, त्याची असलेली नावं आणि त्याचे असलेले महत्त्वाचे पॉइंट्स हे मुद्दाम जाणीवपूर्वक लिहिलेले आहेत. बिकॉज यू आर न्यू स्टुडंट्स, 11 सायन्स स्टुडंट्स. इयत्ता 10वी पर्यंत काही विद्यार्थी मराठी मीडियमचे होते, काही सेमीचे होते, and some students are English medium or convents. So here number of students don't know how to write the answer of these phylums in our answer paper. तुमच्या उत्तर पत्रिकेत नेमकं उत्तर कसं लिहायचं हे प्रॉपर प्रेझेंटेशन सर्वच विद्यार्थ्यांना लगेच समजेल असं नाही. त्यामुळं उत्तराचं नेमकं फॉर्मेट जर विद्यार्थ्यांना कळलं तर विषयाची मांडणी, उत्तराची मांडणी करायला त्यांना सोपं जाईल. इट इज व्हेरी इझी टू राईट आन्सर प्रॉपरली in our answer paper. So I purposely write the points, most important points of that phylum as well as draw properly diagram here. With the help of this diagrammatic representation as well as most important point, we easily discuss about these two phylum. We see one by one. First about phylum Porifera. Here this Porifera word is made up of two separate small words. दोन छोट्या छोट्या शब्दांनी हा मोठा शब्द तयार झालेला आहे. Pori means here body consists number of pores. त्या प्राण्याच्या शरीरावरती खूप छिद्रे असतात. पोवर म्हणजे छिद्र. पोवर बिअरिंग बॉडी. हियर दॅट इज नथिंग बट पोरी. हियर फेरान्स मीन्स हियर बॉडी कन्सिस्ट. म्हणजे अंगावरती त्या प्राण्याच्या खूप छिद्रे असतात. अशा पद्धतीचं हे टायटल असेल phylum Porifera. Example there are number of examples are there. खूप अनेक examples आहेत, but we take here properly only 2 examples. या ठिकाणी मी मुद्दाम दोनच example लिहिलेले. First about Cycon and second example sponges. Cycon and sponges. But here I draw well level diagram of Cycon. This is the rough diagrammatic representation of animal Cycon. Here this is the base of that animal, and here these ostia means power, छिद्र. इथं नाव दिलेलं आहे पहा, ostia. Then inside this there are flagellated cells. इथं या ज्या काही पेशी आतल्या बाजूने दाखवलेले आहेत called as a choanocytes. And this here outermost mouth like opening
दिसतोय कॉल्ड एज ए ऑस्कुलम. ही 4 नावं या डायग्रामला फार महत्वाची आहेत. विथ द हेल्प ऑफ दिस डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन वी इझिली अंडरस्टँड अबाउट दिस सायकॉन. एक लक्षात घ्यायला हवं की नेहमी आपल्या बॉटनी किंवा झुलॉजी मध्ये म्हणजे बायोलॉजी सब्जेक्ट मध्ये एकदा डायग्राम माहिती असली, न बघता तुम्हाला ती काढता आली, त्याची नावं देता आली, तर त्याच्या सहाय्यानं आपणाला एक्सप्लेनेशन तयार करता येतं. त्याच्यावरून आपणाला डिस्क्राइब करता येतं, त्याचं वर्णन करता येतं, माहिती देता येते. त्यामुळं आणि सर्वात महत्वाचं हे पॉइंट्स वरती खाली कसेही कुठेही गेले तरी चालते, परंतु बऱ्यापैकी सर्व पॉइंट्स कव्हर होणं गरजेचं आहे. असं काही नाही की ओळीनं हेच पॉइंट्स तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये यायला पाहिजेत. अधूनमधून त्याची सिरियल्स कशीही बदलली तरी चालेल, परंतु हे सर्व पॉइंट्स याच्यामध्ये कव्हर होणं गरजेचं आहे. दुसरा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असा, इथं डायग्राम काढलेले सायकॉनची हे जे सर्व पॉइंट्स आहेत हे सायकॉनच्या संदर्भात आहेत, पण त्याचबरोबर या फायलम पोरिफेरामध्ये जेवढे काय ॲनिमल्स येतील त्यांना सर्वांना कॉमनली लागू असणारे हे पॉइंट्स असतात. दीज आर ॲक्च्युअली कॉमन इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑफ फायलम पोरिफेरा, नॉट ओनली रिलेटेड टू सायकॉन. इज इट क्लिअर? म्हणजे याचा अर्थ हे पॉइंट्स फक्त सायकॉनचे नाहीत, तर सायकॉनचे तर आहेतच आहेत, पण इतरही जे एक्झाम्पल आहेत की जे फायलम पोरिफेरामध्ये येतात त्याला सुद्धा हे सर्व पॉइंट्स लागू पडतात. एवढं बेसिक माहिती तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना असणं अपेक्षित आहे. Then we see one by one. Here, first point. Here, this Cycon sponges means those animals who includes in phylum Porifera. They are aquatic in nature. हे सगळे प्राणी पाण्यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतील. And you know very well there are two types of water source. पाण्याचे प्रमुख 2 भाग येतात. One is marine water, ज्याला आपण समुद्राचं पाणी म्हणतो. Another one is fresh water, ज्याला आपण गोड पाणी म्हणतो, which is present in our river, pond, lake, dam. नदीमधलं, डबक्यामधलं, तळ्यामधलं, विहिरीमधलं जे पाणी असतं त्याला आपण फ्रेश वॉटर म्हणतो, आणि समुद्रातलं असेल त्याला मराईन किंवा सी वॉटर असं म्हणतो. हे 2 प्रकारचे पाण्याचे स्रोत आहेत. हिअर such type of animals are mostly present in marine water. या फायलम्स मध्ये येणारे जास्तीत जास्त प्राणी समुद्राच्या पाण्यामध्ये सापडतात. and very few are found in also fresh water. काही प्राणी यातले साध्या गोड्या पाण्यामध्ये सुद्धा सापडतात. आणि म्हणून मी पहिलं वाक्य जाणीवपूर्वक असं वापरलं, these here animals which are included in phylum Porifera, aquatic in nature. ते जलीय असतात, पाण्यामध्ये सापडतात. Most of them found in marine water and very few are found in fresh water. Then second point here, most of them have asymmetrical body. Yesterday already we see about symmetry of any type of animal. Asymmetry means when body of an organism, when we take section, then there is no two equal divisions. त्या ठिकाणी 2 आपल्याला एकसारखे समान भाग दिसणार नाहीत. कुठूनही सेक्शन घेतला बाय एनी प्लेन, एक्झाम्पल आपण
अमिबाचं पाहिलं होतं. अमिबा बॉडी इज इरेग्युलर इन शेप, अनियमित आकाराचे. त्याचा कोणत्याही अँगलनं सेक्शन घेतला तरी दोन इक्वल पार्ट निघतील का? नाही. साहजिकच हा सायकॉनचा सुद्धा शेप थोडासा अनियमित आहे, वेडावाकडा कसाही आहे. त्यामुळं मधून सेक्शन घेतला दोन इक्वल पार्ट निघणार नाहीत. हेन्स बॉडी इज असिमेट्रिकल टाइप. Then third, body show cell aggregate body plan. Yesterday already we see about cell aggregate body plan and we take proper example here, Cycon. Cycon body is made up of only cells. Cells are not developed into properly tissue. Cyconचं शरीर पेशींनी बनलेलं आहे, पण पेशींचं प्रॉपर रूपांतर टिश्यू मध्ये झालेलं नाही. हेन्स टिश्यू आर नॉट डेव्हलप इनटू ऑर्गन्स अँड सिस्टीम. याचा अर्थ अत्यंत प्राथमिक अवस्थेमध्ये ह्याची बॉडी असते, बॉडी फक्त पेशींनी बनलेली असते. अशा पद्धतीची या प्राण्याचं शारीरिक रचना असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे बॉडी शो सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन. Then third, these animals are mostly sedentary animals. Sedimentary means here the base, this is the base. With the help of this base, this animal attach to rocks which are present in our sea water. समुद्र पाण्यामध्ये किंवा समुद्राच्या किनारी जे खडक असतात त्या खडकांना फिक्स अटॅच होतात विथ द हेल्प ऑफ बेस. एका ठिकाणी शक्यतो स्थिर असतात. ह्या स्थिर असण्याच्या प्रक्रियेला किंवा प्रोसेसला इथं सेडेंटरी हा शब्द वापरलेला आहे. थोडक्यात हे प्राणी शक्यतो एका ठिकाणी स्थिर असतात. That concept is called as a sedentary animals. The next, body consists number of pores. Actually, this is most important characteristics of this animal. ह्या सायकॉनच्या शरीरावरती खूप छिद्र आहेत. Like our skin. Our skin consists number of pores from which excrete our sweat from body. आपल्या शरीरातून घाम बाहेर जाण्यासाठी त्वचेला अनेक छिद्र असतात. सेम तशा पद्धतीनं या सायकॉनच्या अंगावरती खूप छिद्र आहेत. Pores or ostia are present. From this ostia here water enters. हे जी काय अंगावरती छिद्र आहेत त्या छिद्रांच्या मार्फत पाणी आत जातं, बॉडीमध्ये पाणी एंट्री करतं. अँड विथ द हेल्प ऑफ दिस वॉटर पाण्यामध्ये जे काही न्यूट्रिएंट असतील, पोषक घटक असतील की ज्याची एनर्जी म्हणून भविष्यात या प्राण्याला त्याचा उपयोग होईल. कारण पाण्यामध्ये पोषक घटक असतात, त्याचं अन्न असतं आणि त्याचे जे काय फूड पार्टिकल्स असतील ते या पाण्यामार्फत ह्याच्या शरीरामध्ये एंट्री करतील. अँड हियर कॅव्हिटी इज प्रेझेंट. आतमध्ये थोडीफार पोकळी आहे, कॉल्ड एज ए स्पॉन्जोसिल. इथं शब्द दिलाय पहा, स्पॉन्जोसिल म्हणजे इथं असणारी पोकळी. हियर एक्झॅक्ट inner side of this spongiosil there are internally lined by cells. आतल्या बाजूने पेशी आहेत and these cells have flagella. म्हणजे समजा ही अशी पेशी असेल तर त्याला असा फ्लॅजेला असतो. या पद्धतीनं आतल्या बाजूने सेल्स असतात कॉल्ड एज ए कोएनोसाइट्स.
त्या पेशींना काय नाव दिलेलं आहे? कोयानोसाइट्स. These flagella actually forms sweeping current. हे सगळे फ्लॅजेला मुळे स्वीपिंग करंट होतो आणि म्हणून आतमध्ये एंट्री केलेलं जे पाणी ते बॉडीमध्ये व्यवस्थित ते फिरत असतं, सर्क्युलेट होत असतं, प्रवाहित होत असतं थ्रूआउट इन बॉडी. पूर्ण सायकॉनच्या शरीरभर पाणी व्यवस्थित फिरत असतं, सर्क्युलेट होत असतं आणि त्या पाण्यामध्ये असणारं जे काही न्यूट्रिएंट्स आहेत, पोषक घटक आहेत, that can be absorbed by each and every cells which are present in body. या प्राण्याच्या शरीरामध्ये जेवढ्या पेशी आहेत त्या पेशींना जगायचं आहे आणि म्हणून त्या पाण्यामधलं जे काही न्यूट्रिएंट म्हणजे पोषक घटक आहेत ते आपल्याकडे शोषून घेतात. and hence they are survive. म्हणून त्या पेशी जगतात, म्हणून तो प्राणी जगेल. या पद्धतीची सिस्टीम या प्राण्यामध्ये असलेली आपल्याला दिसून येईल. Then question arises, what about undigested food material, unwanted substances? बॉडीला शरीराला जे नको आहे त्याच्या संदर्भात काय? तर या ठिकाणी काय होतं? Those substances which are not essential to body that can be eliminated or removed with the help of this opening. This opening is called as a osculum. ह्या ऑस्कुलमच्या द्वारा शरीराला नको असणारे सर्व पदार्थ शरीराच्या बाहेर फेकून दिले जातात. हे ऑस्कुलम या दृष्टिकोनातून फार फार महत्त्वाचं आहे. इथं पहा हा मुद्दा दिलेला आहे. वॉटर यूज आउट थ्रू ऑस्कुलम. नको असलेलं पाणी शरीराच्या बाहेर फेकून दिलं जातं विथ द हेल्प ऑफ ऑस्कुलम. देन वॉटर सर्क्युलेट थ्रू कॅनल सिस्टीम. आतमध्ये जी कॅनल सिस्टीम असते त्याच्याद्वारा पूर्णपणे पाण्याचं प्रवाह वाढत असतं, सर्क्युलेशन होत असतं. स्पॉन्जोसिल इज लँड बाय कोयानोसाइट्स, की जो मी इथं मुद्दा सांगितला तो ऑलरेडी आहे. देन बॉडी सपोर्ट्स कॅल्केरियस स्पिक्युल्स. या प्राण्याचं शरीर खूप टणक असतं, लाईक बोन्स. आपल्या शरीरामध्ये जशी हाडं आहेत आणि हाडं जशी टणक आहेत, हाडं टणक का असतात? बिकॉज ऑफ इट कन्सिस्ट मोस्टली कॅल्शियम अँड फॉस्फरस. बोन्स मध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतं. हेन्स अवर बोन्स आर व्हेरी टफ. टणक असतात, मजबूत असतात. सेम लाईक हियर द बॉडी ऑफ सायकॉन इज मेड अप ऑफ कॅल्केरियस स्पिक्युल्स. त्याच्यामध्ये कॅल्शियमचे काट्यासारखं स्पाइन सारखे स्पिक्युल्स असतात. कॅल्शियमनं बॉडी बनते आणि म्हणून सायकॉनची बॉडी सुद्धा अत्यंत टणक असते, रफ असते. Then last year reproduction by both method. Both means asexual and sexual. Asexual मेथड न सुद्धा रिप्रोडक्शन होतं. म्हणजे एका सायकॉनचे 2 सायकॉन, 2चे 4 सायकॉन, असं ज्याला पुनरुत्पादन म्हणतो. असेक्सुअल मेथडनं सुद्धा होतं. आणि सेक्सुअल मेथडनं कसं होतं? बाय गॅमेट फॉर्मेशन. म्हणजे हॅप्लॉइड मेल गॅमेट, हॅप्लॉइड फिमेल गॅमेट तयार होईल, ते दोन्ही फ्यूज होईल आणि मग नवीन सायकॉन तयार होईल. या पद्धतीने म्हणजे याचं पुनरुत्पादन, रिप्रोडक्शन इज बाय बोथ मेथड, आयदर असेक्सुअल और सेक्सुअल, दोन्ही पद्धतीने होतं. या प्रकारचे हे प्राणी असतात फायलम पोरीफेरा. आर यू गेटिंग दिस? फर्स्ट फायलम. या ठिकाणी 4 मार्काला प्रश्न कसा असेल? राइट डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हियर फायलम पोरीफेरा. म्हणजे या पद्धतीने हे
लागतात. उत्तर लिहित असताना आकडे टाकून या पद्धतीने लिहावी लागतात. सायन्स मध्ये अशी छोट्या छोट्या ओळी तयार कराव्या लागतात उत्तरांच्या. निबंध लिहिल्यासारखं, एसे लिहिल्यासारखं उत्तर लिहायचं नसतं. आकडे टाकून एका एका ओळीचं एक पॉइंट तयार करावा लागतो. या पद्धतीनं उत्तराचं फॉर्मेट तुम्हाला आन्सर पेपर मध्ये द्यावं लागतं. अँड यू मस्ट ड्रॉ लाईक दिस डायग्राम. या पद्धतीनं आकृती तुम्हाला काढावी लागते विथ वेल लेबल. इज इट क्लिअर? देन सेकंड फायलम, फायलम Cnidaria. Example, hydra and jellyfish. This is the diagrammatic presentation of hydra animal, and these points are related to phylum Cnidaria, not only related to hydra. हे सगळे पॉइंट्स एकट्या हायड्राला लागू आहेत असं नाही, तर हायड्राला तर लागू पडतातच, पण त्याचबरोबर फायलम क्निडारिया मध्ये जेवढे एनिमल्स येतील त्या सगळ्यांना हे कॉमन पॉइंट्स लागू पडतील. आणि म्हणून इथे लिहिलेलं आहे फायलम क्निडारिया, अँड दीज आर द कॉमन पॉइंट्स ऑफ दिस फायलम क्निडारिया. बट I draw here diagram of only hydra animal. Here these are the tentacles, you know very well. This is the hypostome, means mouth. तोंडाला दुसरा एक शब्द आहे hypostome किंवा mouth. This is the body, and this here hollow space, empty space, जी पोकळे called as a body cavity or xylem. त्याला दुसरा एक शब्द आहे xylem. xylem म्हणजे बॉडी कॅव्हिटी, पोकळी या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येईल. इथे एक थोडासा उंचवटा दाखवला, इथे एक दाखवलेला आहे. These two swellings are nothing but here testes and ovary. टेस्टिस आणि ओव्हरी अशा पद्धतीचे दोन्ही. ऍक्च्युली टेस्टिस आर प्रेझेंट इन मेल, पुरुषांच्या मध्ये मेल मध्ये असतात. ओव्हरीज आर प्रेझेंट इन फिमेल, स्त्री जातीमध्ये असतात. पण इथं बोथ आर प्रेझेंट इन ए सिंगल इंडिव्हिज्युअल. इथं हायड्रामध्ये दोन्ही सुद्धा आपल्याला दिसून येतील. बिकॉज हायड्रा इज ए हर्मॅफ्रोडाइट एनिमल. कसला एनिमल आहे? हर्मॅफ्रोडाइट means bisexual. Bisexual means both sex organ present in single organism. याचा अर्थ मेल पण तोच, फिमेल पण तोच. याला बायसेक्सुअल म्हटलं जातं किंवा हर्मॅफ्रोडाइट असं म्हटलं जातं. आणि हायड्रा त्या प्रकारामधला एनिमल आहे. म्हणून इथं थोडासा आणि इथं थोडासा स्वेलिंग्स म्हणजे उंचवटे दाखवलेले आहे. टेस्टिस अँड ओव्हरीज आर देअर. इज इट क्लिअर? देन हियर वी डिस्कस विथ द हेल्प ऑफ दीज पॉइंट्स अबाउट फायलम क्निडारिया. हियर also these animals are aquatic in nature. हे सुद्धा प्राणी पाण्यामध्येच सापडतात. Most of them are also found in marine water. जास्तीत जास्त प्राणी समुद्र पाण्यामध्ये सापडतील. But here some or very few animals are found in fresh water. काही प्राणी आपल्या साध्या गोड्या पाण्यामध्ये सुद्धा सापडतात. They are sessile or free swimming. इथं आपण ते कसे पाहिले होते? सेडेंटरी म्हणजे एका ठिकाणी स्थिर असतात. हे मात्र एका ठिकाणी स्थिर नसतात. Always here locomotion here and there. सतत तो हालचाल करत असतो. एका ठिकाणी स्थिर किंवा फिक्स नसतो. म्हणून असं म्हटलंय
सेसाईल और फ्री स्विमिंग, सतत हालचाल करेल पाण्यामध्ये, सतत पोहत असलेला आपल्याला दिसून येईल, या प्रकारचा हा प्राणी असेल. दे शो रॅडियल सिमेट्री, म्हणजे मधून सेक्शन घेतला तर इक्वल पार्ट निघतात. मग आता हे टेंटॅकलचा कसं करावं लागेल सेक्शन. सपोज दिस इज द टेंटॅकल, समजा हा टेंटॅकल आहे, तर या टेंटॅकलच्या मधून सुद्धा सेक्शन घ्यावा लागेल. प्रत्येक टेंटॅकलच्या मधून सेक्शन घेतला की अनेक इक्वल पार्ट निघतील, आणि म्हणून असं म्हटलं जातं दे शो रॅडियल सिमेट्री. अल्सो डिप्लोब्लास्टिक इन नेचर, याचा अर्थ बॉडी इज मेड अप ऑफ टू प्रायमरी जर्म लेयर, आउटर एक्टोडर्म, इनर एंडोडर्म. मेसोडर्म मधला जो लेयर असतो, मधला लेयर मेसोडर्म, इट इज टोटली ॲब्सेंट. Here only two layers are present, outer ectoderm, inner endoderm. With the help of these two layers, bodies here made. दोनच layers नी बॉडी तयार होते, hence called as a diploblastic in nature. And blind sac body plan, कालच्या लेक्चरला आपण पाहिलेला आहे. अन्न खाण्यासाठी उपयोग कोणाचा केला जातो, हायपोस्टोम म्हणजे माउथ, आणि अपचन झालेलं अनडायजेस्टेड फूड मटेरियल बाहेर फेकून देण्यासाठी सुद्धा कोणाचा उपयोग केला जातो, सेम ओपनिंग. सेम ओपनिंग, याच ओपनिंगचा, म्हणजे अन्न इकडून असं खाल्लं जाईल आणि पुन्हा रिव्हर्स याच ओपनिंग थ्रू फेकून दिलं जाईल. Same opening is used as to intake food as well as to remove food, undigested food. त्याला म्हणायचं blind sac body plan. Then animal exhibit two forms. दोन पद्धतीची बॉडी असते. फर्स्ट इज सिलेंड्रिकल, या पद्धतीची बॉडी असते, चारी बाजूनं गोल, गोल म्हणजे सिलेंड्रिकल, लाईक ए चॉक. त्याला म्हटलं जातं पॉलिप. त्याला काय म्हटलं जातं, पॉलिप. अँड मेडुसा, मेडुसा मीन्स अंब्रेला लाईक, छत्री सारखं, म्हणजे खडू सारखं किंवा छत्री सारखं. पॉलिप म्हणजे सिलेंड्रिकल खडू सारखं, आणि मेडुसा म्हणजे अंब्रेला लाईक, छत्री सारखं. एक्झाम्पल जेलीफिश. जेलीफिश याची जर तुम्ही फिगर पाहिली तर तो छत्री सारखा दिसेल, आणि हायड्रा जर पाहिला तर तो चॉक लाईक सिलेंड्रिकल दिसेल. म्हणजे पॉलिप आणि मेडुसा दोन प्रकारचे बॉडीचे फॉर्मॅट या ठिकाणी इथं असणाऱ्या प्राण्यांची दिसून येईल. देन टेंटॅकल्स. हिअर यू नो व्हेरी वेल दीज टेंटॅकल्स युजफुल फॉर लोकोमोशन, हालचाल करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. टू कॅप्चर द फूड मटेरियल, अन्न पदार्थ पकडण्यासाठी होईल. सपोज दिस इज द प्रे, हे खाद्य. विथ द हेल्प ऑफ टेंटॅकल्स कॅप्चर अँड इनगल्फ थ्रू माउथ. इथं जे मध्यंतरी माउथ आहे याच्या थ्रू ते गिळंकृत केलं जाईल. या पद्धतीनं टेंटॅकलचा उपयोग होतो. Also these tentacles here for anchorage, हुकासारखे उपयोगाला येतील. ऑफेन्स अँड डिफेन्स, प्रतिकार करायचा असेल किंवा स्वतःचा बचाव करायचा असेल तर या ठिकाणी या प्राण्याला या टेंटॅकलचा उपयोग झालेला दिसून येईल. म्हणजे हालचाल करायची असेल, अन्न पदार्थ पकडायचे असतील, किंवा ऑफेन्स डिफेन्स, प्रतिकार, मारणे, बचाव करणे, ही सगळी कार्य तो या ठिकाणी टेंटॅकल्स द्वारे करताना आपल्याला दिसून येईल. Here reproduced by both method, asexual and sexual. इथं when unfavorable condition
इज अवेलेबल देअर. जेव्हा अनफेवरेबल कंडिशन असेल तेव्हा काय होईल, हा जो हायड्रा आहे याला आपोआप झाडाला जशी दुसरी फांदी फुटते तशा पद्धतीनं फॉर्मेशन ऑफ बड, कळी फुटेल. अँड दिस बड डेव्हलप नॅचरली, ती आपोआप डेव्हलप होईल. अँड देन डिटॅच फ्रॉम हिअर दिस, आणि मग तिथून गळून पडेल खाली आणि नवीन दुसरा हायड्रा तयार होईल. म्हणजे झाडाला जशी फांदी फुटते ती फांदी मोठी होते, या पद्धतीनं हा बड फॉर्मेशन होईल, दुसरा नवीन हायड्रा तयार होईल आणि फुल्ली मॅच्युअर झाल्यानंतर ह्या मूळ हायड्रापासून तो डिटॅच होईल, बाजूला पडेल अँड देन फॉर्म न्यू वन्स, नव्यानं तो स्वतः स्वतंत्र निर्माण होईल. या पद्धतीचं बड फॉर्मेशन असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं. आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन कसं होतं, मी आत्ताच सांगितलं. या ठिकाणी हायड्रा कसा आहे, हर्मॅफ्रोडाइट म्हणजे बायसेक्सुअल. बोथ टेस्टिस अँड ओव्हरीज आर प्रेझेंट. टेस्टिस प्रोड्युसेस हॅप्लॉइड मेल गॅमेट, ovaries produces haploid female gamete. These haploid male and haploid female gamete when fuse एकत्रित येतील and then form new hydra. That type of reproduction is called as a sexual reproduction. या पद्धतीचं इथं सेक्सुअल रिप्रोडक्शन सुद्धा होतं. असा हा प्राणी असेल हायड्रा. या पद्धतीनं तुम्हाला त्या फायलमची डायग्राम काढावी लागेल, त्याची नावं द्यावी लागतील आणि त्याची अशी महत्वाची कॅरेक्टरिस्टिक्स लिहावी लागतील. आय होप यू अंडरस्टँड अबाउट हिअर प्रॉपरली. फर्स्ट फायलम पोरिफेरा अँड सेकंड फायलम क्निडारिया. इज इट क्लिअर? आर यू गेटिंग दिस?